तर लोक सकाळ सकाळ उठून त्यात घासतात, आंघोळ करतात, फ्रेश होतात आणि मी कुत्र्यासारखं थोबाड मोबाईल मध्ये बघतोय आणि डॉक्टर हात फिरवते. झाडू सारखी ती केस झाली, त्याच्यात मोकार कचरा पडतोय. फरान शेट सोबत गप्पा मारत होतो. फरान शेट बिझी होते एवढ्या इस्त्रीच्या कामामध्ये आणि ते इस्त्री करता करता त्याच्यामध्ये तारक मेहताचा शो बघत होते. आणि इकडे फरान शेट आमची लई मस्करी करतात. तर सकाळ सकाळ उठून ज्याला त्याला पोटा पाण्याचं बघायचं असते, तर मी पोटा पाण्याचं सोडून बाटलीमध्ये पाणी भरवतो. तुमच्या प्रत्येकाच्या घरी असा डॉन असणार आहे. हा माझ्या घरातला डॉन आहे. याचं नाव आहे मोन्या भाई. आणि मोन्या भाईला जवळ घेतल्याशिवाय मला अजिबात करमत नाही, जमत नाही. मोन्या भाईला पण मला शोक नाही अजिबात. त्याच्यानंतर आम्ही दोघं निघालो शूटला. शूट होतं पुढारी संघटनेचे अध्यक्ष रॅनी भाई यांचा. आणि कुठं कुठं शूटला जायला लागते, फार वैताग आला बाई. काय सांगू तुम्हाला, झाडा झुडात गचपाना बाई लोक कुठं कुठं जायला लागते बाई, सांगू शकत नाही. पण काय करू आता, व्हिडिओ बनवायचा म्हणल्यावर करायला तर लागेल बाई. आवड आहे, छंद आहे, जपायला तर लागेल बाई. काही पण बोला तुम्ही, मला व्हिडिओ बनवायला लय आवडतं. अच्छा, मी आलो इथं जग मारायला नाही, व्हिडिओ बनवायला. तर व्हिडिओ मध्ये आमचे कार्यकर्ते फरान भाई पण आज आता किंग मेकर वरती एक व्हिडिओ बनवलेला आहे इथं. हॅलो हॅलो, हा कोण बोलते? किंग मेकर खेड तालुका पुढारी संघटनेचे अध्यक्ष रॅनी भाई बोलतो. हा बोला साहेब. शुभ प्रभात. सकाळची वेळ झालेली आहे, रोजचा तमाशा चालू झालेला आहे. तर आता आम्ही माझ्या कामानिमित्त निघालेलो आहे. तर आता वाजले 9:30. फरान शेट 10:30 वाजणार आहे. ही आहे माझी गाडी. अच्छा, तर मी निघालो होतो माझ्या महत्वाच्या कामानुसार बाहेर. त्यानिमित्त फरान शेट पण म्हणले मी पण येतो. चला म्हणलं मग आपण दोघे जाऊयात. आणि गप्पा मारता मारता मस्त ही रस्ता कापल. रस्त्याची पक्की आहे मग एक करून टाकली राव. काय याची आईला फार अंगाचा फार अंगा बोंगा सगळा व्हायला लागली. झाड गाडी व्हायला लागली. ज्या दिवशी पण होईल ना सुपर डुपर टॉप मध्ये होणार आहे काम. कारण हा हायवे रस्ता आहे आपला मस्तपैकी एवढा मोठा आहे ना, सांगू शकत नाही. आपला खेड तालुका माझ्या इकडनं दिसतो. म्हणजे बापकोळ्याच्या घाटात ना अख्खा खेड तालुका दिसतो. दिसतो ना. मग हे काय समोर काय हे बघू शकता. दिस इज द खेड तालुका, राजगुरुनगर. 3-4 दिवसांनी पावसाने एवढा भारी गॅप टाकल्यानंतर आजचा दिवस एकदम सनशाईन सारखा उगवलाय. फिलिंग वेल वाटत होतं. बोलता बोलता राजगुरुनगर मध्ये कधी पोहोचलो हेच कळलं नाही. तुम्हाला माहिती आहे का राजगुरुनगर एवढा भारी सुंदर प्लेस आहे ना, का सांगू शकत नाही. तुम्ही राजगुरुनगर मध्ये कुठे राहता कमेंट मध्ये नक्की सांगा. तर घरी आमच्या दोघांचा चहा पाणी न झाल्यामुळे पहिले गेले आम्ही हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये गेले तुमचा माझा सगळ्यांचा आवडता चहा घेतला. तर मला कमेंट मध्ये हे सांगा की तुम्ही सकाळ सकाळ मॉर्निंगला उठल्या चहा घेता का कॉफी घेता? अरे फरान शेट तर बुट्ट काढायला लागले. तर मित्रांनो याचं कारण असं की मी आज खूप दिवसात चप्पल घातली होती आणि चप्पलनी मला अनकम्फर्टेबल फील होत होतं. म्हणून फरान शेटनी माझी बुटं घातली होती. मी त्यांची बुटं काढून घेतली आणि ती परत घातली. भाई फरान शेटचा नंबर 9 नंबर आणि माझ्या पायाचा नंबर 10 नंबर. त्यामुळे मला ती चप्पल बसत नव्हती. चप्पल एकदम काटा होती दिसायला, पण माझा पायाचा नंबर 10 नंबर असल्यामुळे मला ती अनकम्फर्टेबल फील होत होती. माझं एक तर बूट एकदम छान मस्त पैकी मला घालायला आवडतं, कारण ते 10 नंबरचं असल्यामुळे कम्फर्टेबल बसतं. मी आतापर्यंत स्पार्क, नायकी, कलंजी अशा काहीतरी बऱ्यापैकी ब्रँडची बुटं घातलीत, पण मला त्या ब्रँडची घेणं नाही, कारण माझ्याकडे बुटं टिकतात. एवढ्या मोठ्या गप्पा मारून झाल्यानंतर असं वाटत असेल की मी मोठ्या अंबानीची आवडते. असं काही नाहीये, गरीब घरचं मी आपला छोटा. 1% तुम्ही रॅनी भाईपेक्षा मोठ्या कंपन्यांची बुटं घालत असणार आहे. खरंय का नाही पब्लिक? लय दिवसांनी रॅनी भाईचा मित्र म्हणजे क्षितिज भाऊ भेटले, कारण खूप दिवस झाले आम्ही दोघं भेटलो नव्हतो. भेटल्यानंतर खूप छोट्या मोठ्या गप्पा. तुमच्या मित्रांमध्ये पण तुमचा एक सपोर्ट सिस्टम असेल तसा आपला एक सपोर्ट सिस्टम आहे. म्हणजे भाऊ आपला गप्पा गोष्टी संपल्या. क्षितिज भाऊंना नमस्कार करून फरान शेटला सोडायला स्टँडला गेलो. स्टँडला गेल्यानंतर एसटीचा पत्त्या नाही आत्या नाही, तर मग दिला एकाच्या गाडीवर बसून फरान शेट पोहोचले घरी. त्याच्यानंतर भेटलो आपल्या प्रतीक शेटला, जो की आपला कॉलेजचा जिगरी यार आहे, ज्याने आतापर्यंत आपल्याला सगळ्यात जास्त सहकार्य सपोर्ट केलं तो म्हणजे आपला प्रतीक. मग काय बोलता गप्पा गोष्टी रंगल्या आमच्या. गप्पा गोष्टींमध्ये प्रतीक शेटने आपल्या व्हिडिओचा उल्लेख केला. अरे भाई फक्त उल्लेखच नाही केला प्रतीक शेटने, डायरेक्टली इंस्टाग्रामचं पेज ओपन केलं आणि त्याच्यामध्ये आपले व्हिडिओ बघत बस. वा झकास, खतरनाक, एकदम कडक, काय बोलू शब्दच उरले नाही. असं म्हणता प्रतीक शेट आपल्याला गायडन्स करत होते. प्रतीक शेटला आपले व्हिडिओ एकदम खतरनाक वाटले. गप्पा मारता मला लागली मोकार भूक, आणि प्रतीक शेटनी माझ्या आधीच नाश्ता करून बसले होते. त्यांना म्हणलं तुम्ही बसा मोबाईल मध्ये बघत माझे व्हिडिओ, मला काहीतरी भूक लागलेली आहे, काहीतरी मागवा. तर प्रतीक शेटनी माझ्यासाठी मस्तपैकी गरम पॅटीस मागवलं. मी बसलो भुक्कड सारखं खात. पॅटीस काही एवढं टेस्टी लागलं नाही, पण बाई काय
करू भूक लागली असल्यामुळं कसं तरी गप्पा 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 घेतलं का खूप दिवसांनी भेटल्यामुळं कसा बोलता बोलता 1 तास निघून गेला हेच कळलं नाही. याला तर म्हणतात भाई मैत्री बॉन्डिंग. तुमच्याकडे आहेत का माझ्यासारखे असे मित्र की खूप दिवसानंतर भेटल्यावर सुद्धा टाइम कसा जातो बोलता बोलता हेच कळत नाही. पण काय प्रतीक शेटला टाटा बोलून निघालो माझ्या कामाने खेडमध्ये हिंडायला. खेड तालुक्यामध्ये कोणतं फिरायचं ठिकाण चांगलं आहे जरा कमेंट मध्ये सांगा पब्लिक. हिंडता कधी संध्याकाळ झाली तेच कळलं नाही. मग काय तर गेलो ग्राउंडला मस्तपैकी व्यायाम करायला. व्यायाम करणं हे शरीरासाठी चांगलं नसतं आधीच सांगतो तुम्हाला, लक्षात राहू द्या भाई. याने आपलं आरोग्य चांगलं नाही राहत भाई, याने आजार बिजार होत्यात लक्षात राहू द्या. तर बॉडी कशी चांगली म्हणती तर बाहेर जे खायला भेटतं ना मस्त की तंदुरी चिकन बिकन चायनीज बिनीज वडापाव पाणीपुरी जे पण सगळं भेटतं ना त्याने भाई बॉडी एकदम आरोग्य आपलं छान सुंदर राहतं. त्याने की आपल्याला कोणताच आजार जडत नाही लागत. तर आता वर्कआउट करून थकल्यानंतर मस्तपैकी कोण भेटलं तर आपले तेजस भाऊ भेटले. तेजस भाऊला म्हटलं तुम्ही संध्याकाळी 100% आपल्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन नाही. असत लाजत 5-10 मिनिटाच्या गप्पा झाल्यानंतर तेजस भाऊला म्हटलं संध्याकाळी ब्लॉग मध्ये दिसल्यानंतर ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला मंडळी मी तुमचा घेतोय निरोप आणि आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.